नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण मुगाच्या डाळीपासून खूपच टेस्टी आणि तितकाच हेल्दी असा नाश्ता बनवणार आहोत। याबरोबरच कांदा आणि टोमॅटोची स्मोकी फ्लेवरची खूपच वेगळी अशी चटणी बनवणार आहोत। चला तर लगेच बनवायला सुरुवात करूया। तर इथे मी अर्धा कप मुगाची डाळ 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेतली आणि यानंतर 3 तासासाठी पाण्यामध्ये भिजत ठेवली होती। तुम्हाला जर सकाळी नाश्ता बनवायचा असेल तर रात्रभर भिजत ठेवली आणि सकाळी हा नाश्ता बनवला तरी चालेल। आता ही डाळ मी अशी चाळणीमध्ये काढून घेतली। अशीच या चाळणीमध्ये ठेवून देऊया बाजूला, म्हणजे याच्यातलं सगळं पाणी निघून जाईल आणि पूर्ण डाळ ड्राय होईल। आता इथे मी दुसरा बाउल घेतलाय। यामध्ये 1.5 कप गव्हाचं पीठ घ्यायचं आहे। तर ज्या कपाने मी अर्धा कप डाळ मोजून घेतली होती त्याच कपाने मोजून इथे मी 1.5 कप गव्हाचं पीठ घेतलंय। आता यामध्ये आलं आणि लसूण घालायचं आहे। तर इथे मी अर्धा इंच आलं किसून घेतलंय, त्याबरोबर 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या किसून घेतल्यात। यानंतर इथे मी बारीक चिरलेली हिरवी मिरची घालते। अर्धा चमचा यामध्ये बडीशेप घालायची आहे। बडीशेपीची चव या रेसिपीमध्ये खूपच छान लागते, त्यामुळे नक्की घाला। इथे आता मी अर्धा चमचा धनेजिरे पूड घातली आहे। यानंतर अर्धा चमचा इथे मी आमचूर पावडर घालते। चवीप्रमाणे लाल तिखट घालायचं आहे। मला ही रेसिपी थोडीशी तिखट बनवायची आहे, त्यामुळे मी हिरवी मिरची सुद्धा घातली आणि लाल तिखट सुद्धा घातलं। यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। आता यामध्ये 1 चमचा कसुरी मेथी घालायची आहे। यानंतर 1 मोठा चमचा तेल यामध्ये घालायचं आहे, यामुळे रेसिपी छान सॉफ्ट होईल। आता यामध्ये बारीक चिरलेली भरपूर कोथिंबीर घालायची आहे। आता जी आपण डाळ पहा चाळणीमध्ये काढून ठेवली होती ती घालायची आहे। आता हे सगळं छान एकजीव करून घ्यायचं आहे। सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि नंतर यामध्ये पाणी घालायचं, कारण डाळीमध्ये सुद्धा पाणी आहे। तर हे मी असं व्यवस्थित एकजीव करून घेतलं। आता पाणी घालून हे पीठ मळून घ्यायचं। हे पीठ थोडंसं मऊसर आपल्याला मळून घ्यायचं आहे, कारण मुगाची डाळ भरपूर प्रमाणामध्ये पाणी ॲब्झॉर्ब करते। आपण आज हे पराठे बनवतोय। जर ड्राय पीठ असेल तर मग पराठेसुद्धा ड्राय होतात, म्हणून थोडंसं मऊसर असं पीठ मळून घ्यायचं। यामध्ये मी हळद घातलेली नाही आहे, त्यामुळे इथे मी थोडीशी पाव चमचा हळद घातली आणि पुन्हा मळून घेतलं। याचाच असा पहा मऊसर गोळा मळून घेतला आहे। आता हा आपण झाकून ठेवूया 10 मिनटं, म्हणजे पीठ छान सेट होईल आणि तोपर्यंत आपण मस्त अशी टोमॅटो आणि कांद्याची स्मोकी फ्लेवरची चटणी बनवूया। तर इथे मी पहा एक जी जाळी असते ती गॅसवर ठेवले आणि त्याच्यावरती 1 कांदा, 1 टोमॅटो आणि 2 हिरव्या मिरच्या ठेवल्यात। यात आपण भाजून घेऊया। तर इथे हिरव्या मिरच्या लगेचच भाजल्या जातात, तर मिरची आपण लगेच काढून घेऊ। आणि आता कांदा टोमॅटो मी सगळ्या बाजूने भाजून घेते। तर इथे पहा कांदा आणि टोमॅटो पूर्ण सॉफ्ट झाला, कांदासुद्धा भाजला गेला आहे। काढून घेतलं आहे मी आणि आता टोमॅटो सोलून घेतलं आहे। कांद्याची सुद्धा वरची जी काळी झालेली स्किन होती तीसुद्धा मी काढून घेतले। आता तुकडे करून मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया। मिरच्या, यानंतर इथे 3 ते 4 पाकळ्या लसूण घातले, कांदा घातला। आता यामध्ये पुदिना घालायचा आहे थोडासा,
कोथिंबीर घालायचे, कोथिंबीरीचे देठसुद्धा मी इथे घेतलेत। यानंतर यामध्ये मी पाव चमचा जिरेपूड घातली। यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचे। इथे मी आता पाव चमचा साखर घातली आहे, यामुळे मस्त तिखट, आंबट आणि थोडीशी गोड अशी आपली चटणी तयार होईल। यानंतर इथे मी अर्धा चमचा लिंबाचा रस घातला आणि पाणी घालून ही चटणी वाटून घेतली। तर ही मस्त अशी स्मोकी फ्लेवरची तिखट, आंबट आणि किंचित अशी गोड चटणी तयार आहे। तर ही वेगळ्या प्रकारची चटणी कोणत्याही पकोड्याबरोबर, पराठ्याबरोबर तुम्ही सर्व करू शकता। चटणी तयार आहे, आता आपण पराठे तयार करूया। तर हे जे पीठ आपण झाकून ठेवलं होतं ते पुन्हा एकदा मळून घेऊया। हाताला मी थोडंसं तेल लावून घेतलं आणि पुन्हा हे पीठ मळून घेते। पीठ मळून तयार आहे। आता यातला मी एक गोळा घेतला आणि सुक्या पिठामध्ये घोळवून घेतला। आता याचा पराठा लाटून घेऊया। नेहमीच्या चपातीपेक्षा थोडासा जाड असा हा पराठा लाटून घेतला आहे। इथे पहा असा पराठा लाटून तयार आहे। आता हा पराठा तुम्ही असाच भाजू शकता, फक्त दिसायला छान दिसावा म्हणून मी हा पराठा कट करून घेणार आहे। तर याच्या ज्या कडा थोड्याशा अशा फाटल्या गेल्यात म्हणून आपण कट करून घेऊया पराठा, म्हणजे मस्त राऊंड शेप येईल पराठ्याला। एक्स्ट्राचं पीठ काढून घेऊया। हा आपला मस्त पराठा लाटून तयार आहे। पहा याच्यामध्ये जी मुगाची डाळ दिसते त्यामुळे पराठा खूपच छान दिसतोय। आता हा पराठा आपण भाजून घेऊया। तर इथे मी गॅसवरती तवा गरम करत ठेवला आहे। यावरती आधी तेल तूप काहीही घातलेलं नाही आहे, असाच हा पराठा मी भाजून घेणार आहे। दोन्ही बाजूने भाजल्यानंतर याच्यावरती तेल घालायचं आहे। यामध्ये आपण डाळ कच्चीच घातली आहे, त्यामुळे तुम्हाला असं वाटू शकतं की ही डाळ पराठ्यामध्ये कच्ची लागेल, पण असं अजिबात होत नाही। ही आपण जेव्हा हा पराठा भाजतो तेव्हा ही डाळ छान अशी शिजली जाते। मुगाच्या डाळीला शिजायला तसाही जास्त वेळ लागत नाही आणि पराठा भाजताना ही छान अशी खरपूस होते आणि अजिबात कच्ची लागत नाही पराठ्यामध्ये। तुम्ही हा पराठा एकदा करून पहा, तुम्हाला आवडेल आणि खूपच पौष्टिक आहे हा पराठा। मुलांनासुद्धा तुम्ही टिफिनमध्ये देऊ शकता, त्याचबरोबर नाश्त्यासाठी सुद्धा बनवू शकता। रात्री जर तुम्ही मुगाची डाळ भिजत घातली तर सकाळी अगदी झटपट हा पराठा तयार होतो। या पराठ्याबरोबर आपण जी चटणी बनवली ती सुद्धा खूपच वेगळी आणि मस्त आहे चवीला। तर इथे पहा भाजल्यानंतर मी पराठा आता याच्यावरती तेल लावून घेते। दोन्ही बाजूने आता तेल लावून खरपूस असा भाजून घ्यायचा आहे। यामध्ये आपण कसुरी मेथी घातली, त्याचबरोबर जी बडीशेप घातली, त्याची चव खूपच छान लागते या रेसिपीमध्ये। तर इथे पहा पराठा छान खरपूस असा भाजून झाला आहे, काढून घेऊया आणि असेच आता उरलेले पराठे आपण तयार करून घेऊ। तर इथे पराठा मी चटणीबरोबर सर्व केला आहे। तर ही मस्त अशी चवदार रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल। याबरोबर आपण ही स्मोकी फ्लेवरची चटणी बनवली, ही सुद्धा तुम्ही नक्की करून पहा। आजची रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल। रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका। रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।